जेवण भेटतं माणसाला. तुला आज पप्पानं काय सांगितलं? जास्त मोबाईल बघायचं नाही. आजपर्यंत बोलले का? मला नका सांगू. मला नका सांगू म्हणजे वाढ वा. आतापर्यंत नाही बोलले आणि आता काऊन बोलताय? त्रास व्हायला ना. त्रास होणारच ना कोणत्याही गोष्टीचा. मग कमी करायचा ना. पण आम्हाला तर सांगायचं. कशामुळे सांगायचं? का तुझं घरची नाही का? जाऊ दे आता. केलंय नाही का? सांगतच आहे. ते बघा पाणी नुसतं इथे येऊन थांबत आहे. दिसतंय का तुला? एवढं नाही. हा बारीक असेल. तेच मला त्या गोष्टीचा त्रास होतोय कारण की नमस्कार, कसे आहात तुम्ही? कसे आहात? छान आहे का? वाव छान आहे, मस्त आहे. म्हणजे आंघोळ बी राहिली, तोंड बी धुवायचं राहिलं, सगळंच राहिलेलं या पोरीचं. आणि सकाळी उठली खायला सुट्टी, पण तिला चांगल्या चांगल्या सवयी लावायच्या आहे. त्या हिशोबाने तिला दात वगैरे घासले, आम्ही सहसा काही खायला देत नाही. तर तुम्ही सानवीच्या व्हिडिओनंतर म्हणजे कालच बघितला असेल सानवीचा व्हिडिओ, पण मी कालपासून व्हिडिओ शूट केलाच नाही. म्हटलं चला आता करूया. कोमल आहे इकडे माझ्यासोबत. कोमलने एक नवीन ड्रेस देखील आणलेला आहे, तो देखील तुम्हाला दाखवतो. पण त्याआधी तुम्हाला सांगतो एक की जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं परदिशीच्या की माझ्या डोळ्यांना थोडा त्रास होतोय. तर त्रास म्हणजे एकाच डोळ्याला होतोय, डावा डोळा. आज आता दवाखान्यात जायचं आणि बघायचं आहे काय विषय आहे काय नाही. कारण की जवळपास 10-12 दिवस झालेले त्या डोळ्यातून पाणी येत आहे. आता ते कळत नाही आहे कशामुळे येतं आहे काय येतं आहे. तर पण बघू काय होतं आहे. आणि मोबाईलचा वापर पण जास्त होतो आहे. लॅपटॉप मोबाईल झालं, टी व्ही वगैरे नाही बघत, पण मोबाईलवर तर काम सगळंच आहे ना. तुम्हाला तर माहितीच आहे की दिवसभर मोबाईल मोबाईल मोबाईल, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो. तर हां तू टीव्ही केव्हा पाहते? तू तर मोबाईलच पाहते बाई. मोबाईल नको पाहत जो. पप्पाचे डोळे पाय झाले, पप्पाचे डोळे. तर काय होतंय माहितीये का, पाणी बी कसं येतंय माहितीये का, आपण गाडीवर वगैरे असलं तर येतच, पण नॉर्मली इथं असं साचल्यासारखं वाटतंय पाणी. मला 4 वेळा इथं पुसावं लागतं. म्हणजे मलाच असं वाटतंय बघा, पाणी नुसतं इथे येऊन थांबत आहे. दिसतंय का तुला? एवढं नाही. हा बारीक असेल. तेच मला त्या गोष्टीचा त्रास होतोय कारण की डावा डोळाच मला त्रास देतोय जरा. आणि पिऊ तिकडे झोपलेली, आवाज येतोय का तुम्हाला? आई आहे रे तुझ्याजवळ आणि आजी आहे पिऊ जवळ, ते तिकडे बसलेले आहेत. आता बरेच लोक म्हणत होते आपण गिफ्ट काय दिलंय सानवीला. तर कोमल गिफ्ट सांगायचं का नको? लावायचं दिलं का? परीला ABCD दिली बा. आणि हा ड्रेस बघा कोमलचा, ये इकडे समोर असे. एक जण ते कोमलला लग्नाला 4 वर्ष झाली, तिला अजून समजत नाही का सासूकडून गेली घालून येते. दाखव ना. तर हा ड्रेस आम्ही ऑर्डर केलेला मीशोवरून 300-400 रुपयात आला असं. 300 रुपयाचा चालेला आहे. मी स्वतः ऑर्डर केला म्हणजे चला कोमलसाठी. सानवीला काय गिफ्ट दिलं तर हे मी नाही सांगणार तुम्हाला. तुला माहिती कोमल काय गिफ्ट दिलं? नाही, मला पण नाही माहिती. कोमलला पण नाही, नुसतं ते तिकडे आल्या होत्या. जाऊ द्या, दिलं पण हा बाई सांगत नाही तुम्ही. सांगितलं आम्हाला वाटलं दिलंय, तुला गिफ्ट नाही दिलं, काहीच नाही. आमच्या समोर तर दिलं नाही तुम्ही. समोर नसते देते, माघारी देत असते. पण आम्हाला तर सांगायचं. कशामुळे सांगायचं? का तुझं घरची नाही का? जाऊ दे आता. केलंय नाही का? सांगतच आहे. सुदर्शनच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं ते सुदर्शन तेव्हा बघून घेतात. आणि तो कधी गिफ्टचा व्हिडिओ बनवा आणि कधी पाहायचं बनवेल नाही का परी? तर सुदर्शन कदाचित व्हिडिओ बनवेल, तर बघूया. आणि राहिला प्रश्न पुण्याला जायचा, तर पुण्याला मी 25 तारीख डिसाईड केली होती, 25 एप्रिलची. पण आमच्या पप्पाचं म्हणणं आहे की तुम्ही तिचं घर बघा, घर स्वतः घ्या, कारण की रेंट वगैरे जास्त जाईल 3 BHKचा. तर मला तर घरच बघणं चालू आहे. तर कोणाचं घर विक्री असेल किंवा प्लॉट असेल तर तो मी घ्यायला इंटरेस्टेड आहे. तर तुम्ही मला सांगा. म्हणजे पुण्याच्या जवळ पाहिजे. आपण जो लास्ट टाइम घेतलेला होता तो पुण्याचा खूप दूर आहे जरा. तुम्हाला माहिती असेल काही आपली जे सबस्क्रायबर फॅमिली ते मला म्हणतील आता की मागच्या वर्षी तो प्लॉट दाखवला होता, तो लांब आहे, आपल्याला जरा जवळ पाहिजे. आणि तो 1000 स्क्वेअर फूट आहे, आपल्याला जास्त पाहिजे थोडा. तो तसा विषय आहे.
आता डोळ्याच्या दवाखान्यात जातो, कारण की डोळ्याचं काम खूप नाजूक असतंय. खूप हलगर्जीपणा केला, म्हणजे मला खूप पस्ताव होतो या गोष्टीचा की 10 दिवस मी वेट केला त्या गोष्टीचा. होईल बरं ऑटोमॅटिक थोडी होणार आहे नाही का. तर आज कुठल्या हालती तिकडे जावंच लागणार आहे आणि बघावं लागणार आहे. तुम्हाला असा फरक दिसत नसेल या डोळ्यामध्ये, ह्या डोळ्यामध्ये, किंवा दिसतही असेल. माझा डावा डोळा बारीक झालेला असेल थोडा आणि उजवा डोळा व्यवस्थित. तोच जरा प्रॉब्लेम आहे, पण काय करणार. आणि परीला आता शाळेत टाकायचंय. परी तू शाळेत जायचं ना मोठ्या? कोणत्या जायचं? हा चला आंघोळ करा, मग तुम्हाला सोडून येतो शाळेत मी. हा आंघोळ करा आता. उठा. 1 2 येता बेटा तुला? तसं करता लिहिता येत नाही का? हा 1 2 3 येते 10 पर्यंत जाते ती तोडून मोडून. कुठे ठेवलं तू ABCDच? काढ ना मग, उठ ना. तिला ABCDचा एक गेम आणला बाबा, म्हटलं चला लेकर काहीतरी शिकतील. 3+ गेम आहे आता. 3 वर्ष झाली. काढ आण ना. कुठे ठेवलं गे ना मम्मीला विचार ना. तर असा विषय आहे, पण चला बघू म्हटलं काय विषय काय नाही. तर आण लवकर आणत अशी तर तिला ABCDचा गेम दे तिचा. आणि आपले जे सबस्क्रायबर फॅमिली त्यांना परत एकदा मी सांगतोय की तुम्ही देखील मोबाईलचा जास्त वापर करू नका. माझा ते म्हणजे कसं असतंय माहिती का, सगळ्या गोष्टी जरी पॉझिटिव्ह होत असल्याला तर एखादी गोष्ट आपल्याला ती सहन करावीच लागते. जसं की आता माझं सगळं काम मोबाईलवर आहे. मान्य बरं मान्य, पैसे वगैरे कमवतात, पैसे वगैरे येतात, पण तेवढीच ते डोळ्याचा त्रास आहे. दिवसभर मोबाईल चाळत बसणे, अतिवापर केला की हाच होणार, प्रॉब्लेम होणार. आणि हे बघा काढ ना बाहेर. काढ सगळं का. हे बघा हा गेम आणलाय परीला ABCDचा. म्हणलं चला ABCD तरी शिकणी बोलली. दादाने लावलं होतं का पर्याय? काय केलं परत काय केलं तू? दादाने लावून दिलं तर तुला घे तू. बी सी तोडला तिने. तोडलं का? तोडला नाही. तोडलं म्हणजे ते नवीन वस्तू आणली की असं होतच असतं आमच्या इथे. ते नीट राहत नाही. रुद्र परी तोडू नका, परी तोडू नका. मी नीट सांगायचं तुला, कुठलीही गोष्ट आणली तोडून टाकतो. ते रुद्र बी तसं, ती परी बी तशीच. अवघड आहे. आता पिऊ दाखवली असती, पण पिऊ सध्या झोपलेली आहे, त्यामुळे पिऊला काही मी तुम्हाला दाखवणार नाही. जमतंय का? हिच ते उलट लावून त्याला. हे परीने सगळे तोडून टाकले रे बापा. परी असं नको करू बाळा, असं नाही करू पिल्लू. ऐक ना बाळा, अरे ऐक ना बाळा, तोडू नाही बेटा. दोघींच चालू आहे केव्हाच खटाटोप. कोमल बसत त्यामध्ये ग, तेच बसत कोमल. हा निकडा. हा झालं उलट ते काही ही झाला, पण हे खरबुडी बाजी इथे नाही ना. या इकडं हे बा बाकीचे कसे इकडं काय कमाल आहे कोमल तुझी. काय नाही धर. काय झालं? काय कमाली नाही तर कोमलची बाप्पा. असा विषय यांचा. कोमल तू येते बसतो दवाखान्यामध्ये? चलती काय सांगता पाहतो तुम्ही, काय सांगू राहिले काय नाही. चल मग दवाखान्यामध्ये जाऊन आपण. डॉक्टरचं काहीच नाही ऐकू राहिले तुम्ही. चला आता आपण दवाखान्यात जाणार आहोत. 9:30 वाजलेले आहेत. मी पण दुकानात जातो, पहिले दुकानात उघडतो वगैरे, मग सुदर्शन ते बसते आणि मग तिकडून दवाखान्यात जाईल. तर असा माझा शेड्यूल आहे आजचा. बघू काय होतंय काय नाही. जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच व्हिडिओमधून. आणि
तुम्हाला काय वाटतंय, हे मोबाईलच्या अतिवापरामुळे एका डोळ्याला त्रास होऊ शकतो का, की दोन्ही डोळ्याला त्रास होऊ शकतो, ते मला सांगा. आणि माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी चुकी वाटते मला, म्हणजे माझ्या लाईफ थांबा ना एक मिनटं, माझ्या लाईफमधली मला सगळ्यात मोठी चुकी वाटते की मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही किंवा डोळ्याकडे लक्ष दिलं नाही, नुसतं मोबाईलचा वापर जास्त करणं. मला दादा पण बोललेत आणि घरचे पण बोलतात की तुम्ही मोबाईल कमी वापरत जा वगैरे, पण काय करणार, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. पर्याय म्हणजे तुम्ही काम करायच्या वेळेस पहा, आम्ही नाही म्हणत, पण जेव्हा पाहायचं नसतं तेव्हा पण पाहत. रिस्क नका पाहत जाऊ. अगं रील्स पाहिन तेव्हाच आयडिया येईल ना काय करायचं आहे तर. पण एखाद्या दिवशी पाहिजे, एखाद्या दिवशी गॅप द्यायचा. तू 2-3 दिवस जेवण नाही केलं जमन का तुला? जेवायचा विषयच नाहीये तिथं, जेवायचा विषयच नाहीये. बिना मोबाईलचं पण जेवण भेटतं माणसाला. याही पण रिकाम तुला आज पप्पानं काय सांगितलं, जास्त मोबाईल बघायचा नाही. आजपर्यंत बोलले का मला नका सांगू. मला नका सांगू म्हणजे वा वा, आतापर्यंत नाही बोलले आणि आता काऊन बोलताय? त्रास व्हायला ना. मग त्रास होणारच ना कोणत्याही गोष्टीचा. मग कमी करायचा ना. जाऊ दे आता काय बोलायचं. काय बोलतो तुम्ही असं डोळे पाण्यात डोळ्यात पाणी आलं कसं माहीत वाटतं? चालू द्या, माहीत चालू द्या. अरे वा रे वा. पास होतं पाणीवर. मग असं सांगितलं कोण तुम्हाला बोलणार नाही. मग तेच म्हणतोय मी, आता परत एक दवाखान्यात जातो आज आणि बघतो काय मिळेल काय नाही यांचा. माझ्यासोबत आहे इकडे परी. परी एकदा चल सगळ्यांना बाय कर. इकडे पाहून कर, असं लेझीपणा करू नये बेटा. मग सगळे आपली युट्यूब फॅमिली आहे ना, मग काका मावशी आहे ना सगळे, मग असं लेझीपणा करू नये, सगळ्यांना पप्पी द्या इकडे पाहून. हा बाय बाय. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो एका नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.